वाल्मिक कराडला हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये ॲडमिट केलं. याच्यावरती जितेंद्र आव्हाड म्हणाले, वाल्मिक कराडला सर्वात अगोदर हॉस्पिटलमधून बाहेर काढा. कारण की जितेंद्र आव्हाडांनी खरं कारण सांगितलं. ज्या दिवशी वाल्मिक कराडला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली, त्याच दिवशी वाल्मिक कराडची तब्येत खालावली आणि त्याला थेट ICUमध्ये ॲडमिट केलं. परंतु वाल्मिक कराडला ICUमध्ये ॲडमिट करायचं दुसरंच कारण आहे, हे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. ते माध्यमाशी बोलताना नेमकं काय म्हणाले, वाल्मिक कराडला का ॲडमिट केलं, चला सविस्तर ऐकू. त्याच माझ्यासारखा एक ओबीसी बाहेर येऊन बोलला होता की महाराष्ट्राच्या हिताचं नाही, ही सामाजिक व्यवस्था बिघडू नका. बिघडली व्यवस्था. दोन समाज एका म्हणजे एकमेकांसमोर उभे करण्यासाठी झाले यशस्वी. पण एखाद्या आरोपीने एखाद्या जातीच्या आड लपून जात पुढे करणं हे मान्य नाही. मी सुद्धा कराडच्याच जातीचा आहे, पण कराडसारखी पैदास ही जातीला बदनाम करते असं माझं स्पष्ट आहे. मागच्या 3-4 वर्षामध्ये 40 IAS IPS ऑफिसर वंजारी समाजाचे झाले. ते आमचं भूषण आहे. मी कराड हा आमचा चेहरा नाही आहे. मुंबई सेंट्रल स्टेशनवर आपल्या VT स्टेशनवरती 70% हमाला आजही वंजारी समाजाचे तो आमचा चेहरा आहे. कष्टकरी हा आमचा चेहरा आहे. वंजारी समाजाला बदनाम करण्याचा घात करू नका. त्यामुळे माझी मागणी आहे की वाल्मिक कराडला पहिलं ते हॉस्पिटलमधून बाहेर करा. त्याला स्लीप ॲपनिया झाला आहे ना. स्लीप ॲपनियासाठी कशासाठी हाय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं? काय एवढं असतं स्लीप ॲपनियामध्ये? या देशातल्या 50% लोकांना स्लीप ॲपनिया आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे आजाद मैदान में आज जो प्रोटेस्ट हो रहा है संतोष देशमुख. एक मिनिट म्हणजे कसं आहे की पोलिसांवरती इतका राजकीय दबाव असतो की आता आमच्या इथे खून झाला. एक जमील नावाच्या पोराचा मर्डर झाला. त्याच्या कुटुंबियांमध्ये FIR मध्ये एक नाव दिलंय. सगळे पुरावे असताना देखील त्याला आजपर्यंत कधी अटक झालेली नाही. पण अटक झाली नाही तर नाही, चला चार्जशीट पडली, त्या चार्जशीटमध्ये सुद्धा त्याचं नाव नसेल, ठीक आहे, नाही. पण त्याचं नाव का नाही? जर FIR मध्ये त्याचं नाव आहे तर चार्जशीटमध्ये का नाही हे तुम्हाला सांगावं लागतं. पोलिसांनी चार्जशीटमध्ये द्यावं लागतं की आम्हाला या माणसाविरुद्ध कुठलाही पुरावा सापडलेला नाही. असा मोकळा कॉलम ठेवता येत नाही. असेच हे जसे 2 लहान पोरं आहेत, तशीच लहान पोरं आहेत ती. त्या जमीनला 2 लहान पोरी आहेत. आता त्यांनी कोणाकडे न्याय मागायचा? पोलीस उभा करत नाहीत. ज्या इन्स्पेक्टर चौकशी करत होता त्याची जास्तीत जास्त 8-10 तासात थेट धुळे नंदुरबार साईडला बदली करून टाकली. कोण करेल हिंमत कारवाया करायची? कोण करेल चौकशी? त्याच्यामुळे हे सगळे जे काही चालू हे अतिशय महाराष्ट्राची सामाजिक व्यवस्था बिघडवणार आहे. अन्याय अनाचार करणाऱ्या बाजूनी सत्ताधारी उभा राहतात, यंत्रणा उभी करतात. हे अत्यंत दुर्दैवी. ICUमध्ये ॲडमिट करण्यासारखी वाल्मिक कराडची एवढी तब्येत खालावली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी देखील हा आरोप केलाय. वाल्मिक कराडला जाणून बुजून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलंय, जेणेकरून त्याला तिथे मोठ्या लोकांना भेटता येईल. वाल्मिक कराडला पूर्णपणे वाचवण्याचा प्लॅन केला जातोय. कारण की बरेचसे काही असे व्हिडिओ समोर आलेत, तरी देखील अजूनही वाल्मिक कराडला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड समजलं जात नाही. पण हे सर्व पुरावे जर पाहिले तर यावरून हेच सिद्ध होतंय, वाल्मिक कराड हा सरपंच हत्येचा मास्टर माइंड आहे. हे पूर्ण महाराष्ट्राला समजलं. तसेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे पुरावे देखील मिळाले. पण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून नवीन काहीतरी खेळी करण्याचा प्रयत्न वाल्मिक कराडकडून केला जातोय आणि त्याला पोलीस प्रशासन मदत करतंय असा अंजली दमानिया यांनी देखील आरोप केला.